सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। राधानगरी तालुक्यातील चौके इथल्या शाळेत विद्यार्थी हा शालेय जीवनापासूनच परिपूर्ण व्हावा, त्याचा शैक्षणिक पाया मजबूत करतानाच त्याला भारतीय लोकशाहीतील एक स्तंभ असलेल्या निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती व्हावी। भविष्यात निवडणुकीला मतदान करावं लागणार असून त्यासाठी जनजागृती करण्याची गरजच भासणार नाही, म्हणून राधानगरी तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मानबेटपैकी चौके विद्यालयात मुलांना निवडणुकीचे धडे देण्यात आले। विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवड लोकशाही पद्धतीने करण्यात आली। ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका होतात, त्यानंतर पदाधिकारी निवड होते। तशाच पद्धतीने राधानगरी तालुक्यातील मानबेटपैकी चौके इथल्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली। त्यासाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली। शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वी केली। वेगवेगळ्या पदासाठी उमेदवार जाहीर झाले। मतपेटी आणि मतपत्रिका आणल्या गेल्या। प्रचार यंत्रणा राबवण्यात आली। त्यानंतर मतदान झालं। बोटाला शाई लावण्यापर्यंत ही प्रक्रिया राबवली गेली। त्यानंतर मतमोजणी करून निकाल सुद्धा जाहीर करण्यात आला। त्यातून शालेय मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं। मुख्यमंत्रीपदी वैभव अरबुने याची निवड झाली। विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून राधिका हरुगले, परिपाठ मंत्री सोहम पाटील, सांस्कृतिक मंत्री प्रगती डवरी, सहल मंत्री प्रथमेश कांबळे, क्रीडा मंत्री हर्षद जाधव तर आरोग्य मंत्रीपदी अथर्व कांबळे यांची निवड झाली। या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेचा अनुभव मिळाला।